ठाकरे बंधूंच्या मोर्चावर अजित पवार यांनी एक विधान केलेलं आहे। मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न असेल अशी सूचक प्रतिक्रिया अजित पवारांकडून देण्यात आली आहे। हिंदी विरोधात मनसेनं 5 जुलैला मोर्चा काढलाय आणि या मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येणार आहेत। या मोर्चासाठी ठाकरे बंधूंनी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे। या मोर्चात सहभागी होणार का असा प्रश्न अजित पवारांना विचारताच मोर्चाची वेळच येऊ नये असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। दरम्यान आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये हिंदीच्या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। इतकंच नाही तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र मोर्चा काढला तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असंही ते म्हणाले। अरे बाबा, त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे। आज पण आम्ही त्याच्याबद्दल आज आमची कॅबिनेट असते, आज प्रेस असते, आज चहापानाचा कार्यक्रम असतो। दुपारी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला पोहोचायचा प्रयत्न करणार आहे, त्यावेळेस पण आम्ही चर्चा करू। या संदर्भामध्ये मी पुन्हा तेच सांगतोय की बाबा, जे शेवटी सगळ्या त्या पालकांना आपल्या मुलाला मुलीला कुठली भाषा यावी हे वाटत असतं, शिकावं वाटत असतं, तरी देखील मराठी तुमची माझी मातृभाषा आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जरी ते बाहेरनं आलेले असेल कामधंद्याच्या नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं, तरी देखील त्यांच्या मुलांनी इथं आल्यानंतर इथं जर शिक्षण घेत असेल तर त्यांना मराठी मातृभाषा पहिलीपासून आली पाहिजे। संजय राऊत म्हणतात दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यात विरोध केला जातोय सरकारकडनं। कुणी कुणाला विरोध करा, आमचा काय संबंध आहे रे? तुम्ही कुणी पण दोघांनी एकत्र यावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। ह्याच्यात आपण लोकांनी नाक खुपसायचं काय कारण आहे? काहीच कारण नाही ना। आपणही त्यांना म्हणलं नव्हतं की तुम्ही वेगवेगळे व्हा, आणि आपण कुणी त्यांनी काय करावं ते त्यांचे पक्षाचे प्रमुख आहे। तो पूर्णपणे अधिकार सगळ्यांना जसं संविधानाने आणि घटनेने कायद्याने दिलेला आहे तसं त्यांनाही दिलेलं आहे। ते पण त्याच्यातलेच एक महत्त्वाचे घटक आहेत, ते त्यांच्याबद्दलचा निर्णय घेतील। मला माहित नाही, मी ते असं तुमच्याकडनंच ऐकलेलं आहे, माझ्याकडे मला